श्री स्वामी समर्थ. तुमची रास मिथुन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा व्हिडिओ ठरणार आहे. आज आपण 2026 या सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शेवटच्या 7 महिन्याचे सविस्तर कुंडली विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, 2026चे हे शेवटचे 7 महिने तुमच्या आयुष्यातील एक पूर्णपणे नवी दिशा देणारे ठरणार आहेत. 2 जूनपासून देवगुरु बृहस्पती गुरु आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहेत, जे तुमच्यासाठी धनलाभाचे, प्रगतीचे आणि बचतीचे प्रचंड मोठे दरवाजे उघडणार आहेत. पण थांबा, एका बाजूला जिथे पैशांची आवक वाढणार आहे, तिथे दुसरीकडे शनिदेव तुमच्या 12व्या घरात बसून तुमची एक कठीण परीक्षा घेणार आहेत. शनीची हे चाल तुम्हाला परदेशात घेऊन जाणार की तुमचे पैसे खर्च करून तुम्हाला अडचणीत आणणार. तिसऱ्या घरातील केतूचा प्रभाव तुमच्या नात्यामध्ये काय उलथापालथ घडवणार आहे. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, नाती आणि तुमचे आरोग्य या सर्व गोष्टी शास्त्रशुद्ध विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 असे चमत्कारिक आणि सोपे उपाय सांगणार आहे, जे तुमच्या मार्गातील सर्व संकट दूर करतील. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी महागात पडू शकते. चला सविस्तर जाणून घेऊया. चला, सर्वात आधी आपण त्या ग्रहाबद्दल बोलूया जो सध्या तुमच्या कुंडलीत सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, सध्या शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात गोचरात भ्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये 12वे घर हे प्रामुख्याने खर्च, लांबचे प्रवास, अध्यात्म आणि परदेश प्रवास याचे मानले जाते. 12व्या घरातील शनी तुम्हाला थेट एकच स्पष्ट संदेश देतो, तो म्हणजे कठोर परिश्रम. या शेवटच्या 7 महिन्यात तुम्हाला नशिबावर किंवा नशिबाच्या भरोश्यावर अवलंबून राहून अजिबात चालणार नाही. तुम्ही जितकी जास्त आणि प्रामाणिक मेहनत कराल, तितकेच मोठे आणि शाश्वत फळ तुम्हाला मिळेल. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळस टाळणे. जर तुम्ही आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती ठेवली तर त्याचा थेट नकारात्मक परिणाम तुमच्या करिअरवर, नोकरीवर आणि व्यवसायावर होऊ शकतो. शनिदेव कर्माचे राजा आहे, त्यामुळे आळस सोडा आणि वेळेचे नियोजन करा. पण या शनीचा एक खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. शनी तुमच्यासाठी लांबच्या प्रवासाचे आणि विशेषतः परदेश प्रवासाचे अतिशय मजबूत योग निर्माण करत आहे. जे लोक परदेशी जाऊन नोकरी करू इच्छितात, तिथे व्यवसाय करू इच्छितात किंवा शिक्षणासाठी जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. फक्त एकच काळजी घ्या, शनीमुळे तुमचे खर्च अचानक वाढू शकतात, त्यामुळे पैशाचे बजेट आत्तापासून तयार ठेवा. आता आपण बोलूया त्या ग्रहाबद्दल जो तुम्हाला या कठीण काळात सर्वात मोठे सुख आणि दिलासा देणार आहे. जूनपासून देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या घरात उच्च स्थितीमध्ये प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात 2ऱ्या घराला धन, वाणी आणि कुटुंबस्थान म्हटले जाते. गुरूची उच्च स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून थांबलेला धनाचा ओघ आता अचानक सुरू होईल. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्याचे मजबूत योग आहेत. तुमचे बँक बॅलन्स वाढेल, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि कुटुंबात एखादे शुभकार्य ठरेल. पण मित्रांनो, जेव्हा पैसा आणि यश येते तेव्हा ग्रहांचा एक छोटा इशारा सुद्धा असतो. गुरु 2ऱ्या घरात आल्यामुळे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात नकळत अहंकार येऊ शकतो. माझ्याकडे पैसा आहे, मी काहीही करू शकतो किंवा माझेच म्हणणे खरे अशी भावना मनात निर्माण होऊ शकते. कुंडलीचे संकेत असे सांगतात की हा अहंकार तुम्हाला जाणीवपूर्वक टाळावा लागेल. जर तुम्ही इतरांशी उद्धटपणे किंवा गर्वाने बोललात, गुरु त्याचे शुभफळ देणे बंद करू शकतो. त्यामुळे जितके नम्र राहाल तितकी प्रगती जास्त होईल. आता आपण वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्याकडे, जो आहे तुमचं आरोग्य. मिथुन राशीच्या जातकांनो, या शेवटच्या 7 महिन्यात तुम्हाला आरोग्याची विशेष आणि अतिरिक्त काळजी घ्यावी लागणार आहे. यात अजिबात आळस करू नका. ग्रहांची स्थिती दर्शवते की तुम्हाला मधुमेह, थायरॉइड, रक्तदाब आणि पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. यासाठी तुमची जीवनशैली सुधारा. विशेषतः बाहेरचे जास्त मसालेदार, तेलकट किंवा जंक फूड खाणे पूर्णपणे टाळा. रोज सकाळी योगासने किंवा हलका वॉक करण्याची सवय लावा. आरोग्याकडे केलेला छोटासा निष्काळजीपणा मोठा खर्च वाढवू शकतो, हे लक्षात ठेवा. यासोबतच केतुग्रह तुमच्या कुंडलीच्या 3ऱ्या घरात विराजमान आहे. 3रे घर हे पराक्रम, शेजारी आणि भावंडांचे असते. 3ऱ्या घरातील केतूमुळे तुमच्या मनात विनाकारण चिडचिड किंवा संताप होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होईल. तुमचे भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी वैचारिक मतभेद, संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या काळात वादविवाद शांततेने मिटवा. कोणाशीही संबंध बिघडू देऊ नका. बोलताना संयम ठेवा. चला, आता तुमच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल सविस्तर बोलूया. जर आपण आरोग्य आणि नात्याबद्दल किरकोळ वाद सोडले तर करिअरच्या दृष्टीने शनी आणि गुरुची ही संयुक्त स्थिती अत्यंत सकारात्मक आणि प्रगतिकारक आहे. जे लोक आधीच नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी कष्टाचे फळ मिळण्याची ही वेळ आहे. शनी तुमच्याकडून मेहनत करून घेईल आणि गुरु तुम्हाला त्याचे योग्य फळ, पदोन्नती आणि मान सन्मान मिळवून देईल. मोठी आनंदाची बातमी म्हणजे जर तुम्हाला कोणतेही नवीन काम किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे शेवटचे 7 महिने तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आणि अनुकूल ठरतील.
तुम्ही नवीन भागीदारी करू शकता किंवा तुमच्या जुन्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसायात कोणतेही आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मित्रांनो, ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी आणि शुभ प्रभावामध्ये दुप्पट वाढ करण्यासाठी कुंडलीनुसार 3 अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय तुम्ही नियमितपणे केले पाहिजे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि बुधाचे आराध्य देवता गणपती आहे. म्हणून दर बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात जा. बाप्पाला दुर्वाची जुडी, एक अख्खा नारळ आणि काही हिरव्या भाज्या किंवा मूग डाळ अर्पण करा. यामुळे केतू आणि बुधाचे दोष दूर होऊन तुमच्या कामातील अडथळे संपतील. 12व्या घरातील शनी शांत करण्यासाठी आणि लांबच्या प्रवासात यश मिळवण्यासाठी दररोज संध्याकाळी किंवा शनिवारी ओम प्रम प्रीम सह शनिचराय नमः या मंत्राचा किमान एक माळ 108 वेळा जप नक्की करा. तुमची आर्थिक बाजू मजबूत ठेवण्यासाठी आणि घरातील सुख शांती टिकवण्यासाठी दररोज सकाळी ओम ग्रम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. यासोबतच सर्वात मोठा उपाय म्हणजे घरातील वृद्ध व्यक्ती, आई वडील आणि गुरुतुल्य लोकांची सेवा करा आणि घराबाहेर पडताना त्यांचा आशीर्वाद घ्या. तर मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, बांधवांनो आणि भगिनींनो, 2026चे हे शेवटचे 7 महिने तुमच्यासाठी अनेक मोठ्या आणि सुवर्ण संधी घेऊन येत आहेत. फक्त आळस सोडा, बोलण्यात नम्रता ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. मग बघा भाग्य तुम्हाला कशी साथ देते. तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.